गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण सायन्स पार्ट 2चा सेकंड लेसन बघणार आहोत. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 म्हणजे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. कॅन यू रिकॉल म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही काही शिकलेले आहात त्याच्याबद्दल तुम्हाला ते विचारतात की तुम्हाला काही आठवतं आहे का, त्याच्यावरती ते प्रश्न विचारतात. हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट युजफुल फॉर बॉडी. अन्नपदार्थ आणि त्यातील पोषक द्रव्य, न्यूट्रिएंट्स म्हणजे काय, त्यातील पोषक द्रव्य जे आपण जेवण करतो, जेवणामधील जे पोषक द्रव्य आहे याच्यामध्ये त्याचा उपयोग शरीरासाठी काय होतो, कशा प्रकारे उपयोग होतो. तर आपल्या शरीरामध्ये जे आपण फूड स्टफ्स जे खातो त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट्स आहे याचा आपल्या शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी उपयोग होतो. अंडरस्टँड. सेकंड, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी. बॅलन्स डाएट म्हणजे काय की आपल्या जेवणामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स या सर्व ज्यावेळेस असतात त्यावेळेस आपण त्याला बॅलन्स डाएट म्हणजे व्यवस्थित आपलं पोषक जेवण असं म्हणतो. त्याचं महत्त्व काय आहे तर आपलं जे शरीरामधलं जे कार्य आहे ते व्यवस्थितरित्या पार पडतं. म्हणजे कोणतीही डेफिशियन्सी शरीरात नसेल तर आपले सर्व कार्य शरीरातले व्यवस्थितपणे पार पडतात. विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल्स इन बॉडी. स्नायू शरीरात, मसल्स म्हणजे काय, स्नायू. तर स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पडतात. तर आपल्याला माहिती आहे की स्नायूंमुळे आपण हालचाल करू शकतो, आपण उठतो, बसतो, चालतो, हे सर्व स्नायूंमुळेच होतं. पण हे जे आपल्याला बाहेर जे स्नायू आहेत, पण आतील जे स्नायू आहेत म्हणजे ज्याच्यामुळे हृदयाची क्रिया चालते, आणखीन दुसऱ्या ऑर्गॅन्सची क्रिया चालते, ज्याला आतील स्नायू म्हणतात, ते आतील कार्य करत असतात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे पाचक रस. पाचक रसाचा डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये म्हणजे पचनसंस्थेमध्ये काय उपयोग आहे तर डायजेस्टिव्ह ज्यूसमुळे, पाचक रसामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होते. फिफ्थ क्वेश्चन विचारला आहे, विच सिस्टम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस्ड इन ह्युमन बॉडी. जे शरीरासाठी उपयोगी नाही आहेत असे पदार्थ बाहेर टाकण्यासाठी, शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणता ऑर्गॅन किंवा कोणती संस्था, मानवी शरीरातील कोणती संस्थेचा याच्यामध्ये उपयोग होतो तर उत्सर्जन संस्था, ज्याला एक्सक्रिटरी ऑर्गॅन्स आणि एक्सक्रिटरी सिस्टम आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. व्हॉट इज द रोल ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम इन एनर्जी प्रोडक्शन. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते तर आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज बनतं आहे किंवा ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये आपण घेतो हे सर्व ऑर्गॅन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रक्तच करत असतं, बरोबर. हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस ऑक्युरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल इन हाऊ मॅनी वेज. मानवी शरीरांतर्गत व्हेरियस प्रोसेसेस ऑक्युरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे. तर आपला मेंदू जो असतो हे सर्व कार्यांवरती नियंत्रण ठेवत असतो. त्या पूर्ण ती जी संस्था आहे तिला आपण चेतासंस्था, इंग्लिशमध्ये नर्वस सिस्टम असं म्हणतो. कळाले या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला समजले. आता आपण पुढचा टॉपिक बघूया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेस. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव आणि लाईफ प्रोसेस म्हणजे जीवन प्रक्रिया, सजीव आणि जीवन प्रक्रिया. व्हेरियस ऑर्गॅन सिस्टम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करतात. संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम्स, कंट्रोल सिस्टम्स. म्हणजे डायजेस्टिव्ह म्हणजे पचन संस्था, श्वसन संस्था, रेस्पिरेटरी म्हणजे काय, श्वसन संस्था, सर्क्युलेटरी सिस्टम ज्याला आपण रक्ताभिसरण संस्था म्हणतो, एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे उत्सर्जन संस्था, आणि सर्व कंट्रोल जे सगळ्या पूर्ण बॉडीवर कंट्रोल ठेवतात ती कंट्रोल सिस्टम, आणि आणखीन काही आतले बाहेरचे काही ऑर्गॅन्स आहेत त्यांचं जे फंक्शन्स असतं
हे ते देअर फंक्शन्स इंडिपेंडंटली बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. म्हणजे प्रत्येकजण आपापलं काम हे व्यवस्थितरित्या करत असतं आणि त्या प्रत्येकामध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय असतो. दिस ओव्हरऑल सिस्टम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल ऑर्गॅनिझम. सर्व सजीवांमध्ये ह्या सर्व क्रिया चालू असतात, फक्त कमी अधिक प्रमाणामध्ये पण समान पद्धतीने कार्यरत असतात ह्या सर्व संस्था. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम ही डायजेशनचंच काम करते, रेस्पिरेटरी सिस्टम ही सर्व सजीवांमध्ये रेस्पिरेशनचंच काम करते, तर फक्त कमी अधिक प्रमाणामध्ये यांची कार्यपद्धती चालू असते सर्व सजीवांमध्ये. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आता ही सर्व कामं करण्यासाठी त्यांना कसली गरज असते? एनर्जीची, म्हणजे ऊर्जेची गरज असते. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्सेस ऑफ दिस एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन इच सेल. आता ही एनर्जी कुठून मिळते? तर आपण जे अन्न घेतो ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट्स आणि लिपिड्स. फॅट्स, लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, ह्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते आणि ही एनर्जी मायटोकॉन्ड्रियाद्वारे तयार केली जाते. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? तर पेशीमधील हा एक घटक आहे. ऑल दीज It is not like that only foodstuff is sufficient for energy production but oxygen is also necessary. म्हणजे एनर्जी प्रोडक्शनसाठी फक्त फूडस्टफ्सच म्हणजे जेवण आपण जे अन्न घेतो त्याचीच नाही गरज, तर ऑक्सिजनची सुद्धा गरज असते. अँड ऑल दिस दॅट इज फूडस्टफ्स अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू द सेल वाया सर्क्युलेटरी सिस्टम. रक्ताभिसरण संस्थेद्वारे हे सर्व कुठे पोहोचवलं जातं? पेशींमध्ये पोहोचवलं जातं आणि पेशीच्या आत याच्यावर क्रिया होते फूडस्टफ्सवर ऑक्सिजन बरोबर आणि ऊर्जेची निर्मिती होते, जी ऊर्जा आपल्याला ह्या सर्व कार्यांमध्ये मदत करते. Beside it is coordinated by control system of the body, that is each life process contribute in its own way in the process of energy production. म्हणजे प्रत्येक जी संस्था आहे ही प्रत्येक संस्थेचं कार्य हे ह्यासाठी चालू असतं. ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक संस्था ही समन्वय साधून त्यांचे कामं व्यवस्थितरित्या करत असते आणि ॲट लास्ट एनर्जी प्रोड्यूस्ड होते. फंक्शनिंग ऑफ ऑल दीज लाईफ प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर द एनर्जी. आणि पुन्हा त्यांचं सुद्धा डायजेशन करण्यासाठी किंवा श्वसनसाठी किंवा आणखीन ह्या ज्या प्रोसेस आधी होत आहेत पुढे होत आहेत यांच्यासाठी सुद्धा कसली गरज असते? एनर्जीची गरज असते. ह्युमन अँड अदर ॲनिमल कन्झ्युम द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स, दे प्रिपेअर देअर ओन फूड. प्राणी आणि वनस्पती मानव आणि प्राणी जे आहेत हे काय खातात? फळे, म्हणजे आपण फळभाज्या खातो, फळे खातो. व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या वगैरेही खातो. प्लांट्स जे असतात हे ऑटोट्रॉप्स आहेत. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि दे प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्स वेअर एज रिमेनिंग इज स्टोर्ड इन व्हेरियस पार्ट्स लाईक फ्रूट्स, लीव्स, स्टेम्स, रूट्स एक्सेट्रा. आपण हे 5वीपासून शिकतोय की स्वतःचं अन्न वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात आणि काही अन्न ते स्वतःसाठी वापरतात, तर काही जी एनर्जी आहे, काही ते अन्न जे आहे हे स्टोअर करून ठेवतात. ते कशामध्ये? फ्रूट्समध्ये, फळांमध्ये, पानांमध्ये, खोड, स्टेम म्हणजे खोडांमध्ये आणि मुळांमध्ये ठेवले जातात. जे ते अन्नपदार्थ त्याचे साठवून ठेवतात ते आपण खाल्ल्यानंतर ती एनर्जी आपल्यामध्ये ट्रान्सफर होते. वी कन्झ्युम ऑल दीज व्हेरियस प्लांट्स मटेरियल्स. आपण ह्या सर्व गोष्टी खातो, म्हणजे फळं खातो, लिव्ज म्हणजे पालेभाज्या खातो, स्टेम्स म्हणजे खोड आणि मुळं. ह्या भाजींमध्ये आपल्याला हेही मिळतं जे आपण खातो. अँड ऑप्टेन डिफरंट न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स एक्सेट्रा. आणि ज्यावेळेस आपण त्या वनस्पतींमधले हे जे ऑर्गॅन्स आहेत हे खातो त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वनस्पतीमार्फत मिळतात. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकं, फॅट्स स्निग्ध पदार्थ, प्रथिने, विटॅमिन्स, मिनरल्स एक्सेट्रा. विच फूड मटेरियल्स डू वी कन्झ्युम टू ऑप्टेन दीज न्यूट्रियंट्स. तर आपण कोणते कोणते फूड मटेरियल्स खातो ह्या गोष्टी मिळवण्यासाठी? तर फ्रूट्ससाठी आपण फळं खातो, लिव्ज म्हणजे पालेभाज्या वगैरे खातो. ठीक आहे. वी ऑप्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट्स, जॅगरी, केन, शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, स्वीट मीट्स अँड सिरियल्स लाईक वेट, मेज, रागी, ज्वार, देन मिलेट, राईस एक्सेट्रा.
कर्बोदकं आपल्याला कशापासून मिळतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, जे हे ऊर्जेचं स्रोत आहे. आपल्या शरीरामध्ये जे कार्य होत आहे त्याच्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा, हे कार्बोहायड्रेट्स आपल्याला कुठून मिळतात, तर दूध, फळे, गूळ, जॅगरी म्हणजे काय, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, ठीक आहे, तांदूळ, नंतर बटाटे, रताळी, मिठाई, मध, या सर्वांपासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. We get 4 kilocalorie energy per gram of carbohydrates. कार्बोहायड्रेट्स म्हणजे एक जर आपण कर्बोदकांमधून आपल्याला किती कॅलरीज एनर्जी मिळते, तर 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला मिळते. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्समधनं आपल्याला 4 किलो कॅलरी मिळते. कॅलरी म्हणजे ऊर्जा. लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन. आता आपण याच्यात अभ्यास काय करणार आहोत की ही एनर्जी कशी प्रोड्यूस्ड होते आणि कशी आपल्या शरीराला मिळते हे आपण पाहणार आहोत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, सजीव आणि ऊर्जा निर्मिती. आता ह्या बाजूची जी डायग्राम आहे याच्यामध्ये श्वसन संस्था दाखवली आहे. इथे हे नाक आहे, दॅट इज नोज, माउथ, बरोबर. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फुफ्फुसांचं दाखवलं आहे. नंतर हे पिशवी आपण जे म्हणतो, ज्या छोट्या छोट्या एअर सेल्स असतात त्या एअर सेल्स तुम्हाला इथे त्याची डायग्राम इथे तुम्हाला दाखवलेली आहे. आता इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशन्स ऑक्युअर ॲट 2 levels ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, सजीवांमध्ये जे श्वसन आहे हे 2 स्तरांवर होतं. एक आपण जे श्वसन नेहमी बघतो हे कोणतं, आपण जे ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो हे. आणि सेकंड जे आहे शरीर स्तरावरील, दॅट इज सेल्युलर लेवल, बॉडी अँड सेल्युलर लेवल. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशन्स ऑक्युअर ॲट 2 levels ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. बॉडी लेवल अँड सेल्युलर म्हणजे शरीर स्तर आणि पेशी स्तर, अशा 2 स्तरांवर श्वसन होते. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड्स आर एक्सचेंज बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग इन केस ऑफ रेस्पिरेशन्स ऑक्युअरिंग ॲट बॉडी लेवल. बॉडी लेवलमध्ये कोणते श्वसन, जे शरीर स्तरावर जे होते ते श्वसन म्हणजे जे आपण देवाणघेवाण करतो. आपल्या शरीरातून बाहेरच्या जो परिसर आहे त्याच्यातून आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांमध्ये जी देवाणघेवाण होते ते बॉडी लेवलचे. आणि इन केस ऑफ रेस्पिरेशन्स ॲट सेल्युलर लेवल म्हणजे पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय, तर फूड स्टफ्स आर ऑक्सिडाइज आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. म्हणजे अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना जे ऑक्सिडीकरण केले जाते हे कुठे होते, शरीर स्तरावरील, याला म्हणतात शरीर स्तरावरील श्वसन. म्हणजे 2 प्रकारचे श्वसन आहे, बॉडी लेवल आणि सेल्युलर लेवल. म्हणजे पेशी स्तरावरील श्वसन आणि शरीर स्तरावरील श्वसन. शरीर स्तरावरील श्वसन हे आपल्याला माहिती आहे, जे कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो, ऑक्सिजन आत घेतो, हे शरीर स्तरावरील श्वसन आहे. तर आतमध्ये, शरीराच्या आतमध्ये जे फूड स्टफ्सचं विघटन होतं, म्हणजे पदार्थांचं जे विघटन होतं अन्नपदार्थांचं, ते विदाऊट ऑक्सिजन किंवा विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या मदतीने किंवा ऑक्सिजनची मदत न घेता होतं, ज्याला म्हणतात पेशी स्तरावरील श्वसन. समजला हा पॉईंट. हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मोलेक्यूल ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे किती अणू असतात, तर कार्बनचे 6 असतात, हायड्रोजनचे 12 असतात आणि ऑक्सिजनचे 6 असतात. आणि म्हणून कार्बनचं रेणूसूत्र काय होतं, C6H12O6. आणि हे सर्व जे अणू आहे हे एकमेकांना कोणत्या बंधाने, केमिकल बॉन्ड्स, विच टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दीज ॲटम्स, कोणत्या बंधाने हे एकमेकांशी बांधले गेलेले असतात, तर ज्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयुज बंधाने एकमेकांना जोडलेले असतात.
In terms of chemistry, what happens actually when a molecule is oxidized? रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होणे म्हणजे काय? तर एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होणे म्हणजे तो रेणू ऑक्सिजनच्या संपर्कात येणे, याला म्हणतात ऑक्सिडीकरण. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily needs. आता आपण मागच्याच टॉपिकमध्ये बघितलं की आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकं म्हणजेच कार्बोहायड्रेट्स यांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा, आपल्या शरीराला दररोज जी ऊर्जा आवश्यक असते ती ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. आणि ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. ATP म्हणजे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट हा काय आहे? ऊर्जेचा रेणू आहे ज्याच्यामध्ये ऊर्जा साठवलेली असते. अँड फॉर दिस पर्पज ग्लुकोज, ए टाईप ऑफ कार्बोहायड्रेट, इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. तर ही ऊर्जा मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेट्समधला जो ग्लुकोज असतो याचं काय होतं? ऑक्सिडीकरण होतं. दिस इज कॉल्ड सेल्युलर रेस्पिरेशन. मी सांगितलं पेशी स्तरावरील जे रेस्पिरेशन, यालाच पेशी स्तरावरील रेस्पिरेशन्स म्हणतात, म्हणजे ग्लुकोजचं विघटन जे होतं त्याला म्हणतात. सेल्युलर रेस्पिरेशन ऑक्युअर अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड्स. तर सजीवांमध्ये पेशी स्तरावर जे श्वसन होतं हे किती प्रकारचं आहे? 2. जे सांगितलं की विदाउट ऑक्सिजन आणि विथ ऑक्सिजन. दोज 2 मेथड्स आर एरोबिक रेस्पिरेशन्स म्हणजे ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा असतो, आणि दुसरं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही. इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. आता आपण याच्यामध्ये बघूया एरोबिक रेस्पिरेशन, पेशी स्तरावरील जे रेस्पिरेशन आहे त्याच्यातलं एरोबिक रेस्पिरेशन आपण बघूया की ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं जे विघटन होतं ते 3 टप्प्यांमध्ये होतं. ते कोणतं? तर फर्स्ट जी स्टेप आहे ती आहे ग्लायकोलिसिस म्हणजेच ग्लुकोजचं विघटन. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑक्युअर इन सायटोप्लाझम. पेशींमध्ये होत आहे. अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, ग्लुकोजचा एक रेणू, molecule of glucose is oxidized step by step in this process, and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water form. ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, नंतर ATP म्हणजे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट, NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. काय? निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू, 2 molecules ऑफ ईच म्हणजे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक ॲसिड जे आहे ह्या आम्लाचे कशात रूपांतर होते? ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये रूपांतर होते, या रेणूमध्ये रूपांतर होते. आणि 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide are released during this process. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाईम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात, आणि ह्या प्रक्रियेच्या वेळेस काय होते? NADH2चे 2 molecules आणि कार्बन डायऑक्साईडचे 2 molecules सुद्धा तयार होतात. प्रत्येकी 2 रेणू यांचे पण तयार होतात. कळालं? सेकंड पॉईंट, ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल, ज्याला क्रेब्स सायकल असंही म्हणतात. क्रेब्स सायकल म्हणजे ही एका सायंटिस्टनी शोध लावला आहे म्हणून त्या सायंटिस्टचं नाव याला दिलं आहे. ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिडची जी सायकल आहे, चक्र जे आहे, याचा शोध क्रेब या नावाच्या सायंटिस्टनी लावला म्हणून त्या सायकलला क्रेब सायंटिस्टचे नाव दिलेले आहे. बोथ मोलेक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम ए एंटर द मायटोकॉन्ड्रिया. आता हे जे मेन ॲसिटिल कोएन्झाईम ए इथे तयार झालं आहे, ग्लुकोजचं विघटन होऊन ते आता कुठे गेलं? तंतुकणिकेमध्ये, पेशीमधील तंतुकणिकेमध्ये जाते.
आता तिथे त्यावर ह्या सायक्लिक प्रोसेस होतोय, चक्र. सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन्स कॉल्ड ॲज ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. ही सर्व प्रक्रिया कुठे चालते? मायटोकॉन्ड्रियामध्ये, म्हणजे तंतुकणिकेमध्ये चालते. तिथे याचं हे होऊन सायक्लिक प्रोसेस होऊन ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम ए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज थ्रू दिस सायक्लिकल प्रोसेस. आणि काय बनतात? अँड मॉलिक्युल्स कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे पाणी, NaDH2, FADH2 आर फॉर्म आणि ATP म्हणजेच काय तर एनर्जी तिथे प्रोड्यूस्ड होते. कार्बन डायऑक्साईड, H2O, NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाईन, त्यानंतर FADH2 म्हणजे फ्लॉविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड आणि ATPचे रेणू मिळतात. हा झाला सेकंड पॉईंट. आता थर्ड, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ETC रिॲक्शन. ETC म्हणजे इथेही 3 सायंटिस्टनी ह्याचा शोध लावलेला आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेचा, म्हणून त्याला ETC चेन असंही नाव दिलेलं आहे. So molecules of NaDH2 and FADH2 formed during all above process participate in electron transfer chain reaction. ओके, तर इथे आपण बघितलं की NaDH2चे रेणू तयार झालेत, FADH2चे रेणू तयार झालेत. जेव्हा हे मॉलिक्युल्स त्या सेकंड पॉईंटमध्ये, सेकंड स्टेपमध्ये जे बनले आहेत, हे मॉलिक्युल्स ऑफ NaDH2 and FADH2 formed during all above process participate in electron transfer chain reaction. हे रेणू याच्यात भाग घेतात. and due to this 3 molecules of ATP are obtained from each NaDH2. प्रत्येक NaDH2च्या रेणूपासून 3 ATPचे रेणू मिळतात आणि प्रत्येक FADH2च्या रेणूपासून 2 मॉलिक्युल्स ATPचे 2 रेणू मिळत आहेत. बिसाइड्स ATP, वॉटर मॉलिक्युल्स आर ऑल्सो फॉर्म इन दिस रिॲक्शन. तर ATP तर मिळत आहेत, ऊर्जा तर मिळते, त्याच्याबरोबर पाण्याची पण निर्मिती होते. अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन मायटोकॉन्ड्रिया ऑनली. तंतुकणिकेमध्ये ही क्रिया होत असते. इथे पायरोइक ॲसिड इथे बनलेला आहे आणि इथे तुम्हाला डायग्राम दाखवले TCA सायकल, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे अणू भेटत आहेत आणि NaDH आणि FADH याच्यापासून ही जी त्या सायकल बनली याच्यापासून आपल्याला ATPची निर्मिती होते. ठीक आहे, इथे डायग्राम आहे. पायरोइक ॲसिड तंतुकणिकेमध्ये आहे, फॅटी ॲसिड्स आहेत, आउटर मेम्ब्रेन हे तंतुकणिकेचं तुम्हाला मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया आणि ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकलची ही डायग्राम दाखवलेली आहे. समजलं? तर इलेक्ट्रॉन वहन साखळी, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन्स म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये काय होतं, तर वरील यावेळी तयार झालेल्या NaDH2 आणि FADH2 जे बनत आहेत त्या प्रत्येक रेणूपासून आपल्याला ATPचे अणू मिळाले आहेत. त्या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचेही रेणू मिळाले आहेत. पुढे आता इथे तुम्हाला NAD म्हणजे काय आणि FAD म्हणजे काय ते सांगितलं. NAD म्हणजे निकोटिनामाइड ॲडिनाईन डायन्यूक्लियोटाईड आणि FAD म्हणजे फ्लॅविन ॲडिनाईन डायन्यूक्लियोटाईड. बोथ कोएन्झाईम्स आहेत, हे विकर आहेत, याला म्हणतात सहविकर. Both coenzymes are formed in the cells and used in cellular respirations. पेशीश्वसनात मदत करणारे हे 2 सहविकर आहेत. ATP जी ऊर्जा आपण म्हणतोय, adenosine triphosphate is energy rich molecule and energy stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. इथे तुम्हाला ATPचा रेणू दिलेला आहे, ज्या ATPच्या रेणूमध्ये 3 फॉस्फेट असतात. 3 फॉस्फेटचे ॲडिनोसाईड, त्या फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधामध्ये काय असते, एनर्जी साठवलेली असते. हे 3 फॉस्फेटचे रेणू ATPच्या रेणूमध्ये
3 फॉस्फेटचे रेणू असतात आणि ते एकमेकांशी बंधांनी जोडले असतात, ज्या बंधांमध्येच एनर्जी साठवलेली असते. या रेणूचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये आपण जसं स्टोअर करतो किराणा माल, त्याप्रमाणे एनर्जी तिथे स्टोअर केलेली असते प्रत्येक पेशीमध्ये, जी त्यांना गरजेनुसार त्यांचा जसं त्याला आवश्यकतेनुसार ती वापरली जाते. कळते? दिस मॉलिक्युल्स आर स्टोर्ड इन द सेल ॲज पर नीड. केमिकली ATPs ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम ॲडिनोसाईन रायबोन्यूक्लियोसाइड. बरोबर. ATP कशापासून मिळालेली आहे आपल्याला? आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की ॲडिनोसाईन ATP जो आहे ती प्रोसेस सर्व करून ATPचा रेणू मिळाला आहे. ATPचा फुल फॉर्म काय आहे? ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड. बरोबर. याच्यामध्ये काय काय असतं? ATP इज ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम ॲडिनोसाईन रायबोन्यूक्लियोसाइड अँड इट कंटेन्स. ATPमध्ये नायट्रोजनस कंपाऊंड असतात, याला ॲडेनाईन म्हणतात. ॲडेनाईन इज नायट्रोजन्स, नत्रयुक्त पदार्थ. पेंटोस शुगर रायबोज, एक शुगर म्हणजे शर्करा असते रायबोज, आणि 3 फॉस्फेटचे रेणू असतात ATPमध्ये. हे दाखवलं. ॲडिनाईन हा नायट्रोजनस कंपाऊंड आहे, रायबोज ही शर्करा आहे, आणि 3 फॉस्फेटचे काय असतात? अणू असतात, रेणू असतात. As per the need, energy is derived by breaking the phosphate bond of ATP and hence ATP is called as energy currency of cell. ज्यावेळेस एनर्जीची गरज असते त्यावेळेस हा फॉस्फेट जो बॉन्ड आहे तो तुटतो आणि त्याच्यापासून इथे एनर्जी रिलीज्ड होते. त्या फॉस्फेटच्या ज्या बॉन्ड्समध्ये काय असते? एनर्जी स्टोअर केलेली असते, आणि ज्यावेळेस एनर्जीची गरज असते त्यावेळेस प्रक्रिया होऊन हा बॉन्ड तुटला जातो आणि एनर्जी रिलीज्ड होते. अंडरस्टँड? दिस इज एनर्जी करन्सी. म्हणून ATPला एनर्जी करन्सी असे म्हटले जाते. इफ देअर इज इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन बॉडी ड्यू टू एक्सेप्शनल कंडिशन्स लाईक फास्टिंग, हंगर, देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. कधी कधी काय होतं? उपासमार होते किंवा उपोषण करतात, त्यावेळेस आपल्या शरीराला जी एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते, तर त्यावेळेस शरीरामधले जे ऑर्गॅन्स आहे हे काय करतात? शरीरामधील फॅटी ॲसिड्स म्हणजेच स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांच्यापासून सुद्धा एनर्जी बनवतात, ऊर्जा निर्मिती करतात. अँड इन केस ऑफ द लिपिड्स दे आर कन्वर्टेड इन टू फॅटी ॲसिड्स. लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला हे फॅटी ॲसिड्स, मेदाम्ल, ज्याला आपण मराठीमध्ये मेदाम्ल म्हणतो, तर लिपिड्स हे मेदाम्लांमध्ये कन्वर्ट होतात, तर प्रोटीन्स जे असतात हे ॲमिनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट होतात. फॅटी ॲसिड्स अँड ॲमिनो ॲसिड्स आर कन्वर्टेड इन टू ॲसिटिल कोएन्झाईम ए. पुन्हा फॅटी ॲसिड्स आणि ॲमिनो ॲसिड्सवर प्रक्रिया होऊन ॲसिटिल कोएन्झाईम ए याची निर्मिती होते आणि आपल्याला एनर्जी मिळते. याचं पूर्ण ऑक्सिडीकरण झालं. Complete oxidation of acetyl coenzyme A by the process of Krebs cycle in mitochondria, we get carbon dioxide, water and energy. ते आपण पुढील डायग्राममध्ये मी तुम्हाला डिस्क्राईब करते. अजून सायंटिस्ट, इंट्रोडक्शन्स टू सायंटिस्ट, परिचय शास्त्रज्ञाचा. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, गुस्ताव एम्बेडन, then Otto Meyerhoff and Jacob Parnas along with their colleagues. म्हणजे जी विघटनाची जी क्रिया बघितली आपण, ग्लुकोज विघटन, ग्लुकोजचे जे विघटन होते, ही क्रिया यांचा शोध कोणी लावला? ह्या 3 सायंटिस्टने लावला. अँड फॉर दिस पर्पज दे परफॉर्म एक्सपेरिमेंट ऑन मसल्स. आणि ह्या शोधामध्ये ते स्नायूंवरती हा प्रयोग करत होते. म्हणून hence glycolysis is also called as Embedon-Meyerhoff-Parnas pathway, EMP pathway. तर जे ग्लायकोलिसिसची जी प्रक्रिया आहे तिघांनी शोध लावला म्हणून तिघांची नावं म्हणून त्याला EMP पाथवे असंही म्हटलं जातं. द सायक्लिकल रिॲक्शन्स ऑफ ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल वेअर डिस्कवर्ड बाय सर हन्स क्रेब.
मी तुम्हाला मागेही सांगितलं की जी सायकल आहे तिचा शोध सर हन्स क्रेब यांनी लावला आणि म्हणून त्या सायक्लिक प्रोसेसला क्रेब यांचं नाव दिलं गेलं आहे. त्याला क्रेब सायकल असंही म्हटले जाते. ही हॅज बीन अवॉर्डेड द नोबेल प्राईज इन 1953 फॉर दिस डिस्कवरी, आणि त्यांना त्यासाठी नोबेल प्राईजही मिळाला आहे. ओके, आता जे आपण ह्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं हे डायग्रामनुसार मी तुम्हाला सांगते. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन्स थ्रू एरोबिक रेस्पिरेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया, ती आपण डायग्रामद्वारे बघूया. लिपिड्स, मी तुम्हाला बोलले लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, एनर्जीसाठी ऊर्जेसाठी त्याचं रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये होतं आणि फॅटी ॲसिड्सपासून ॲसिटिल कोएन्झाईम्स बनलं जातं. त्यानंतर स्निग्ध प्रथिने, प्रोटीन्सपासून ॲमिनो ॲसिड्स बनतात आणि ॲमिनो ॲसिड्सपासून ॲसिटिल कोएन्झाईम बनलं जातं. तर कार्बोहायड्रेट्सचं ग्लायकोलिसिस म्हणजे विघटन होतं ग्लुकोजचं, आणि पायरुइक ॲसिडपासून सुद्धा ॲसिटिल कोएन्झाईम बनतात. तिघांपासून ॲसिटिल कोएन्झाईम बनलेत आणि नंतर क्रेबच्या सायकलद्वारे त्यांचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि एनर्जी यामध्ये होतं. हे आहे एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे काय, ऑक्सिजनचा संपर्क इथे येतो. बाजूच्या डायग्राममध्ये काय दाखवलं आहे तर अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसतो त्या ठिकाणी सजीव कशा प्रकारे एनर्जी प्रोड्यूस करतात ते ह्या डायग्राममध्ये आपण डिस्कस करूया. सी हियर, एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन, विनॉक्सी श्वसन ज्याला म्हणतात. विना ऑक्सिजनचं विनॉक्सी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. तर ते बिना ऑक्सिजनने कसं ऊर्जा निर्मिती करतात. सम ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. एक्झाम्पल, मॅनी बॅक्टेरिया म्हणजे काही जीवाणू असतात जिथे त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. मग सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन, आणि म्हणून त्या सजीवांना ऊर्जा निर्मिती करण्यासाठी हे रेस्पिरेशनचा उपयोग होतो, अनएरोबिक. Glycolysis and fermentations are two steps of anaerobic respiration. तर ह्या अनएरोबिक रेस्पिरेशन्समध्ये 2 स्टेप्स आहेत. एक ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन आणि दुसरं आहे फर्मेंटेशन. आपण फर्मेंटेशन किण्वन प्रक्रिया ज्याच्यामध्ये दुधाची दही वगैरे होती ती, त्याला म्हणतात फर्मेंटेशन. ह्या 2 स्टेप्स इथे असतात. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑप्टेन इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. तर इथे आपल्याला ह्या श्वसनमध्ये जास्त प्रमाणात एनर्जी मिळत नाही, बिकॉज ग्लुकोजचं जे विघटन होतं हे कम्प्लिटली होत नाही, इनकम्प्लीट होतं. पायरुइक ॲसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्व्हर्टेड इंटू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल विथ हेल्प ऑफ सम एन्झाईम्स इन दिस प्रोसेस. तर ह्या प्रक्रियेमध्ये सुद्धा पायरुइक आम्लच तयार होते, पण पायरुइक आम्लांचं काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये आणि अल्कोहोलमध्ये रूपांतर होतं, ज्याला फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स अल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन्स इफ देअर इज डिप्लेशन इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. म्हणजे काही जे उच्चस्तरीय वनस्पती आहेत, प्राणी आहेत, ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा, म्हणजे ज्यांच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं आहे, पण काही वेळेला काय होतं की तिथे ऑक्सिजनची पातळी कमी होते. मग अशा वेळेस त्या शरीरासाठी एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ते सजीवसुद्धा ह्या ह्या श्वसनाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन्स इफ सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे बीजांकुरण होताना जी बी असते ही कुठे असते, जमिनीच्या खाली असते. तर जमीन जर पाण्याखाली बुडाली असेल तर ती बीजं म्हणजे त्या बिया ज्या आहेत ह्या विनॉक्सी श्वसन करतात आणि त्यांच्या शरीराला ज्या क्रिया करायच्या असतात त्याच्यासाठी जी ऊर्जा लागते त्याचं प्रोडक्शन करतात. तसेच आपण व्यायाम करतो. Similarly, our muscle cells also perform anaerobic respirations while performing exercise. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो तर आपल्या ज्या स्नायू पेशी असतात ह्यासुद्धा विनॉक्सी श्वसन रेस्पिरेशन करतात. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरात ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी अँड लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट ड्यू टू विच वी फील टायर्ड.
आपल्या स्नायूंना त्यावेळेस ऊर्जेची गरज असते आणि त्यामुळे ते विनॉक्सी श्वसन करतात आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे ही कमी प्रमाणात, ह्या प्रोसेसमध्ये जी ऊर्जा आहे ही कमी प्रमाणात मिळते. पण इथे लॅक्टिक आम्ल बनतं ज्याच्यामुळे आपल्याला काय होतं, थकल्यासारखे वाटते. ओके, तर इथेही तुम्हाला अनएरोबिक रेस्पिरेशन्सची डायग्राम दिले. ग्लुकोजचं विघटन होतं, त्याच्यापासून पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन विटॅमिन्स, काही अल्कोहोल्स तयार होतात आणि पायरुविक ॲसिडचे 2 रेणूंचं विघटन होऊन त्याच्यापासून सुद्धा अल्कोहोल्स म्हणजे ॲसिड्स इथे जास्त प्रमाणात बनतात आणि एनर्जी आहे ही कमी प्रमाणामध्ये बनते. ठीक आहे, तर ह्या टॉपिकमध्ये आपण, या लेक्चरमध्ये आपण एनर्जी प्रोडक्शन बघितलं, मायक्रो ऑर्गॅनिझम्समधलं किंवा सजीवांमधलं, जीव ऑक्सिश्वसन आणि विना ऑक्सिश्वसन हे बघितलं. आता पुढच्या टॉपिकमध्ये आपण पुढचा लेसन कंप्लीट करूया. ओके, थँक्यू.